आजच्या या दिवसाला काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब त्या ठिकाणी संबोधित करतील. या प्रेससाठी हजर असलेले सर्व आजी माजी आमदार, आजी माजी नगरसेवक, सर्व नेते मंडळी, आजी माजी मंत्री बंधू, मी आदरणीय बाबांना विनंती करेन की या ठिकाणी आपण प्रेसला संबोधित करावं. आदरणीय बाबा. आता घेऊ कर. नमस्कार. आज या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं सर्वांचं प्रथम स्वागत करतो. माझ्यासोबत व्यासपीठावर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेशजी बागवे आहेत, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मोहनजी जोशी आहेत, बाळासाहेब शिवरकर आहेत, सर्व सन्माननीय आजी माजी आमदार आणि सर्व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत. आणि आपण आज या कोरोनाच्या काळामध्ये इथं आलेला आहात त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आज राज्यव्यापी एकूण 12 पत्रकार परिषदा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोदींच्या 7 वर्षामध्ये त्यांचं अपयश जाहीर करण्याकरता प्रातिनिधिक स्वरूपात 7 मुद्दे घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये प्रदर्शन केलं. पण खरं म्हणजे ही प्रेस कॉन्फरन्स फक्त गेल्या 2 वर्षाबद्दल आहे. मागचे 5 वर्ष घेतली तर मग वेळ पुरणार नाही, आपल्याला खूप वेळ बसावं लागेल. तर आम्ही फक्त गेल्या 2 वर्षाच्या कामगिरीबद्दल बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा इथं भारतीय सैन्यावर झालेला पाकिस्तानचा भ्याड हल्ला, त्यानंतर मग बालाकोटची कामगिरी, त्यामध्ये अनेक प्रश्न होते. तरी पण दोन्ही गोष्टींचा पुरेपूर वापर करून नरेंद्र मोदींनी निवडणुकीमध्ये मतं मागितली. अगदी महाराष्ट्रात तर बोलायचं झालं तर 9 एप्रिल 2019ला लातूरच्या औस्याला, लातूर जिल्ह्यातल्या औशाच्या ठिकाणी बोलताना त्यांनी अगदी स्पष्टपणे पुलवामा शहीदांच्या स्मरण करून मला मतं द्या, आणि लातूरला जरी बोलले तरी देशभर जातं ते, आणि म्हणून शहीदांच्या बलिदानाचा राजकीय स्वार्थाकरता फायदा घेतला तर ते आपल्या सर्वांनी आपण पाहिलेलं आहे. आणि विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद आणि समता बंधुताच्या ऐवजी अल्पसंख्याकांचा द्वेष या मुद्द्यावर निवडणूक लढवून भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवलं. आता 2 वर्षाच्या कालावधीत
मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झालेली आर्थिक दुर्दशा, लोकशाहीचं दमन आणि त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये नियोजन शून्य कारभारामुळे, आत्ममग्नतेमुळं, अहंकारामुळं जी देशाची परिस्थिती झालेली आहे ती आपण सगळी पाहिलेली आहे. इतकंच नाही तर भारताची कधी नव्हे एवढी जगभर नाचक्की झालेली आहे, जग हसाई झालेली आहे. आणि हा मोदी सरकारच्या गेल्या 2 वर्षाचं आढाव्याचं संक्षिप्त रूप आहे. आपण जर सुरुवातीला त्यांच्या कारभाराची पद्धत पाहिली तर दडपशाही, ठोकशाही, हुकुमशाही, दमन यापासूनच ती कारकीर्द सुरुवात झाली. नव्यानं गृहमंत्रीपदाची सूत्र घेतलेले अमित शहा यांनी पहिल्यांदा राज्यघटनेतील कलम 370 आणि 35A ही कलमं रद्द केली. संसदेमध्ये त्यांनी पारित करून घेतले, घटनादुरुस्ती केली. आणि हे करताना जम्मू काश्मीरमध्ये झालेला उठाव मोडून काढण्याकरता दडपशाही, दंडुकेशाही वापरत काश्मीरमध्ये लाखो जनतेसह सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना तुरुंगात दाबून ठेवलं, जवळजवळ वर्षभर. काश्मीर खोऱ्यातली मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा देखील बंद ठेवली आणि घटनेनं दिलेला मूलभूत अधिकार, भाषण स्वातंत्र्याचा, विचार स्वातंत्र्याचा, तो देखील दडपून टाकला. आणि सगळं करत असताना जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा हा राज्यातून अवनत करून केंद्रशासित प्रदेश केला, राज्याचं विभाजन केलं. हे करताना घटनेमध्ये तरतूद असताना देखील राज्याच्या जनतेला विश्वासात घेतलं नाही. जगभर या प्रक्रियेची निंदा झाली, टीका झाली आणि विशेषतः चीन याची विशेष खबर घेतली. त्यानंतर दुसरी या सगळ्या राजवटीमधली एक प्रखर बाब म्हणजे धर्मावर आधारित राजकारण. प्रखर राष्ट्रीयतेला साथ देत मोदी सरकारनं भारताचा नागरिकत्वाचा कायदा सुधारणा करून पारित केला, अगदी रेटून पारित केला. बहुमत नसताना, राज्यसभेत बहुमत नव्हतं तरी पण काहीच, अगदी रात्री उशिरापर्यंत बसून स्थायी समितीकडे ती विषय न देताना, कोणाची चर्चा न करून रेटून कायदा पास केला. आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग देऊन धर्म या संकल्पना, रिलिजन, धर्म या संकल्पना पहिल्यांदाच नागरिकत्वाचा आधार ठरवण्याकरता त्यांनी हा कायदा पास केला आणि आपला हिंदुत्वाचा अजेंडा स्पष्ट केला. मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला भारतामध्ये दुय्यम दर्जाचं नागरिकत्व स्वीकारावं लागेल असंही त्या ठिकाणी या कायद्याकडून अधोरेखित केलं. या कायद्याविरुद्ध देशभर उत्स्फूर्त निदर्शन झाले आणि आंदोलनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवा वर्गाचा विशेष उल्लेखनीय सहभाग होता. पण मोदी सरकारनं ही आंदोलनं अगदी निष्ठुरपणे चिरडून टाकली आणि निदर्शकांच्या वर देशद्रोही आहेत, पाकिस्तान धार्जिणे आहेत असे अशा प्रकारचे कलम लावून त्यांच्यावर अनेक खटले दाखल केले, ते अजूनही चालू आहेत. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थव्यवस्था. पहिल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नोटबंदीसारखा अविचारी निर्णय आणि GSTच्या ढिसाळ अंमलबजावणीमुळं भारताची अर्थव्यवस्था घरघरीला लागली होतीच. सोबतच भाववाढ आणि वाढती बेरोजगारी यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली होती.
आणि त्यामुळे दुसऱ्या कार्यकाळामध्ये अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न मोदी करतील अशी आमची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. कोरोना सुरू व्हायच्या आधी आपण जर परिस्थिती पाहिली तर 2019-20च्या शेवटच्या तिमाहीमध्ये, म्हणजे जानेवारी ते मार्चच्या तिमाहीमध्ये भारताचा आर्थिक विकास दर, कोरोनापूर्वीचे आकडे सांगतो मी, भारताचा आर्थिक विकास दर 4.2%, म्हणजे जवळजवळ मागच्या 7 वर्षामध्ये, म्हणजे किती 7-28 तिमाहीमध्ये सर्वात नीचांकी दर होता. कोरोनाचा संबंध अजून सुरू झालेला नाही. हे नोटबंदी आणि GSTच्या फलित. पूर्ण बहुमत असून देखील मोदींना त्यांच्या नियोजन शून्य आणि कोणाचा सल्ला न घेण्याच्या भूमिकेमुळं, अहंकारी भूमिकेमुळं अर्थव्यवस्था रसातळाला नेण्याचं काम कोरोना महामारी येण्यापूर्वी मोदींनी मुमकिन करून दाखवलं होतं. 4.2%. आता कोरोना सुरू झाला आणि कोरोना सुरू झाल्यानंतर एप्रिल ते जून या नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताचा वार्षिक विकास दर, सरासरी वार्षिक विकास दर हा ऐतिहासिक 24% घसरला. मागच्या वर्षीच्या त्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेनं 24% घसरला. याच काळामध्ये आता आर्थिक एकंदरीत GDP आपला कमी झाला, विकास दर कमी झाला, म्हणजे दरडोई उत्पन्नही कमी होतं. आणि या काळामध्ये जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारताचं वार्षिक दरडोई उत्पन्न हे बांगलादेशच्या वार्षिक दरडोई उत्पन्नाच्या खाली गेलं पहिल्यांदा. बांगलादेश लक्षात घ्या. आत्मनिर्भरता खूप मोठा नारा दिला. आत्मनिर्भरता कसा? तर देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, विमानतळं, बंदरं, आणखी काय काय रेल्वेतले काही भाग, या सगळ्यांचं खाजगीकरण करून, विक्री करून, मातीमूल भावानं विकून, त्यामध्ये विमा कंपन्या असतील, त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील, या सगळ्या विक्री काढून सरकारचा कर्ज भागवायचा हा कार्यक्रम मोदी सरकारने याच कालखंडामध्ये राबवला. नाव मात्र त्याला दिला आत्मनिर्भरता. या काळामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी, अंतरिक्ष तंत्रज्ञानाचं देखील खाजगीकरणाचा दुष्ट, म्हणजे अगदी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय घातक आणि धोकादायक हा देखील डाव मोदींनी मांडलेला आहे. फक्त काही खाजगी कंपन्यांना फायदा मिळावा त्यापेक्षा इतर दुसरं काही त्यामध्ये धोरण नाही. याच काळामध्ये कोरोनामुळे उत्पन्न कमी झालं, सरकारचा खर्च चालू राहिला, उलट आरोग्यावर आणखी खर्च करावा लागला. त्यामुळं झालेला तोटा भरून काढण्याकरता सरकारनं सोपा मार्ग अवलंबला, तो म्हणजे डिझेल पेट्रोलची दरवाढ. एक असं भासवलं गेलं की आम्ही काय करणार, आंतरराष्ट्रीय किमती वाढत आहेत. तरी खोटं आहे. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती कमी होत असताना मोदींनी कच्चं तेल आयात केल्यानंतर आपल्या देशामध्ये तेल शोधन कारखान्यामध्ये डिझेल पेट्रोल करताना आणि ते विकताना त्यावर एक्साईज ड्युटी आणि स्टेट वॅट ह्या भरमसाठ वाढवल्यामुळं जरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी लोकांना डिझेल पेट्रोलच्या किमती दर आठवड्याला किंवा दररोज वाढत्या किमतीचा सामना करावा लागला. आणि आज तर मुंबई आणि पुण्यामध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपये लिटरपेक्षा जास्त तुम्ही आज दिलेली आहे, तुमच्या गाडीमध्ये स्कूटरमध्ये पेट्रोल भरताना दिलेली आहे. आणि त्यामुळं महागाईवर परिणाम होतोय.
सामान्य जनता मुळावर होरपळलेली आहे, उत्पन्नाची स्रोत कमी झालेली आहे आणि डिझेल पेट्रोलसारख्या जीवनावश्यक वस्तूवर देखील मोदींनी ताव मारला असल्यामुळं, कर वाढवल्यामुळं महागाई वाढते. आता परराष्ट्र धोरणाकडे आपण जर गेलो तर गेल्या 2 वर्षामध्ये मोदींना प्रचंड परराष्ट्र धोरणामध्ये अपयश आलेले, आपल्या सर्व शेजारी राष्ट्रांचे आपले संबंध बिघडलेले आहेत. परराष्ट्र धोरणाबद्दल मोदींचा एक सोपा विचार आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांची 18 वेळा गळाभेट, 18 वेळेला. म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, फॅमिलिअरिटी बीट्स कंटेम्प्ट. आपण फार जास्त मैत्री करायला गेलो तर मग आपण तुच्छतेने त्याला तशा प्रकारे चीनशी झालं. 18 वेळेला गळाभेट, अहमदाबादमध्ये झोपाळा काय, नवाज शरीफ आपल्याशी खुश होतील, पाकिस्तानचे संबंध बिघडतील म्हणून न सांगता त्यांच्या एका घरगुती कार्यक्रमाला गेले, तिथं काय शॉल साडी दिली, तिथं बिर्याणीवर ताव मारून आले आणि लगेच पाकिस्ताननं पुलवामा हल्ला केला. नेपाळ अगदी आपला अत्यंत चांगला सहकारी होता, शेजारी होता, संबंध बिघडले. श्रीलंका ही चीनच्या जवळ जायला लागली. बांगलादेशचा वाद निर्माण झाला. आपण काय मिळवलं तर त्यांनी मोदींनी वैयक्तिक परराष्ट्र धोरण, पर्सनल डिप्लोमसीवर भर दिला की माझ्या 4 मुळं, जसं भारताच्या लोकांनी मला भरभरून मतं दिली तसे हे सगळे राष्ट्रप्रमुख माझ्यावर फिदा होतील. अगदी शपथविधीला सगळ्यांना बोलवलं वगैरे, ठीक आहे. पण परराष्ट्र धोरण असं चालत नाही. परराष्ट्र धोरण राबवण्याकरता आपल्याकडे परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांची फौजच्या फौज असते. मग त्यांचं काय काम आहे? इतकं सोपं असलं, तुम्ही गळाभेट घेतली आणि बिर्याणी खाऊन आला म्हणजे राष्ट्राचे संबंध सुधारले असं होत नाही. त्यामुळे आपण तोंड कशी पडलो. इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय जे एक हे आहे, एक ट्रेडिशन आहे, परंपरा आहे म्हणतात, तर दुसऱ्या राष्ट्राच्या अंतर्गत राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये आपण हस्तक्षेप करत नाही. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये उघड पाठिंबा दिला आणि अमेरिकेतल्या भारतीयांची मतं तुम्हाला मिळतील अशा प्रकारची व्यवस्था केली. आता ती केवढ्याला पडलं, पण ट्रम्प पराभूत झाले आणि त्यामुळे नवीन राष्ट्रपती आलेले आहेत ते आपल्या भारताविषयी किंवा विशेषतः ट्रम्प आपल्या विशेषतः मोदींच्या विषयी थोडेसे लुकवॉर्म आहेत, थोडेसे. म्हणजे एवढं इतकं की जेव्हा सिरम इन्स्टिट्यूटला लस तयार करताना काही कच्चा माल पाहिजे होता तेव्हा तो मिळाला नाही, म्हणून त्यांनी स्वतः राष्ट्रपती बायडनला साकडं घातलं की कृपा करून आम्हाला कच्चा माल आम्हाला द्या तुम्ही, म्हणून नाही तर आमची अडचण होईल. आता आपण परराष्ट्र धोरणाकडे पुढे सरकताना भारत चीन सीमावादाकडे येऊ. पूर्व सीमेवर लडाखच्या प्रांतामध्ये गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीमध्ये आपले 20 सैनिक शहीद झाले. हे व्हायला नको होतं. गेल्या 45 वर्षामध्ये चीनी सरहद्दीवर कधीही काही हिंसाचार झाला नव्हता. आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद आहेत, म्हणजे सीमा स्पष्ट नाही आहे. आपण काय म्हणतोय ते काय म्हणतायत, पण एक अलिखित असा करार होता की ठीक आहे हे राहू द्या, आपण नंतर सोडू, पण बाकीचे संबंध आपण सुधारू. पण काय झालं, एका बाजूला चीनने आपला 1000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भाग आजही ऑक्युपाय केलेला आहे नवीन, म्हणजे गलवानच्या चकमकीनंतर. पण मोदी मात्र चीनने आमच्यावर आक्रमण केलं असं स्पष्टपणे बोलायला तयार नाही, चीनचं नाव घ्यायला तयार नाही. परराष्ट्र मंत्री देखील चीनचं आक्रमण मान्य करायला तयार नाही. तुम्ही एवढं का घाबरताय चीनला? आणि उत्तर काय आपण दिलं तर चीनी मोबाईल ॲप बंद केले, वेबसाईट बंद केल्या, हे काही उत्तर आहे का? आणि बऱ्याच विश्लेषकांचं मत असं आहे की चीननं अशा प्रकारची आक्रमक कारवाई करायचं एकमेव कारण जर काय असेल तर काश्मीरच्या 370 कलम रद्द करून काश्मीरची फाळणी करण्याच्या लोकसभेमधल्या चर्चेमध्ये जे अमित शहा बोलले की आम्ही अक्साई चीन आम्ही ताब्यात घेऊ
आणि जो आलेखित करार होता की ठीक आहे हा प्रश्न अनिर्णित राहू द्या, तो केल्यामुळं चीनची परिस्थिती बिघडली असं अनेक विश्लेषकांचं मत आहे की तुम्ही त्यांची कुरापत काढली. पण आज भारत आणि चीनचे संबंध प्रचंडपणे बिघडलेले आहेत आणि ते त्यांनी ताब्यात घेतलेलं 1000 किलोमीटरचं परिक्षेत्र आपल्या ताब्यात येईल अशी आज तरी परिस्थिती दिसत नाही. तर अंतर्गत राजकारणाकडे आपण जर वळलो तर 2 निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा विजय झाला, स्पष्ट मत मिळाल्यामुळं मोदींच्या अहंकाराला शिवा राहिले. त्यांनी आपल्या सत्तेतील आघाडीच्या NDAमधल्या मित्रपक्षांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्यांना विश्वासात न घेता त्यांना गृहीत धरायला सुरुवात केली आणि त्यांना असं वाटलं की आता आपल्याला मित्रपक्षांची काही गरज नाही, मी माझ्या वक्तृत्व कलेवरच जे निवडणं जिंकतो तर यांची काय गरज आहे. त्यामुळं काही दिवसातच सर्वात जुना मित्रपक्ष असलेले शिवसेना आणि अकाली दल पक्ष मोदीची साथ सोडून बाहेर पडले, मंत्रिमंडळातून बाहेर पडले. कृषी कायदे हा अत्यंत आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या वर्षी मोदी सरकारनं कृषीविषयक 3 कायद्यामध्ये अचानक पूर्वचर्चा न करता कायद्यामध्ये सुधारणा केल्या, बदल केले. कोट्यवधी शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करणारे काळे कायदे कुठल्याही आपल्या मित्रपक्षाची सल्लामसलत न करता, तज्ज्ञांचा सल्ला न घेता, विरोधी पक्षांना विश्वासात न घेता ते अचानक केले. काय होतंय मला जे कळतंय आणि त्यामध्ये फक्त आपल्या काही मोठ्या उद्योगपती मित्रांचा फायदा होणार आहे हे जेव्हा शेतकऱ्यांना लक्षात आलं तेव्हा गेल्या 6 महिन्यापासून उत्तरेतल्या काही राज्यातले शेतकरी दिल्ली सीमेवर तळ ठोकून आहेत. कडाक्याच्या थंडीमध्ये 200च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावलेले आहेत. मोदी माघार घ्यायला तयार नाही आणि शेतकरी बांधव देखील म्हणतात आम्ही वर्षभर बसलो तर आम्ही माघार घेणार नाही. देश आज नागरिकता कायदा असेल, कृषी कायदे असतील, देशामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे. देश विभागला जातोय, एकसंघ राहिलेला नाही. कृषी कायद्यामध्ये काही एखाद्या पक्षाचं आंदोलन आहे, काँग्रेसने केलं असं नाही आहे. आमचं समर्थन आहे, पण आंदोलन हे उत्स्फूर्त आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. नागरिकता कायद्याविरुद्ध आंदोलन देखील उत्स्फूर्त आंदोलन आता सर्व धर्मी त्यामध्ये सामील झाले होते. एका पक्षाचं आंदोलन दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध नव्हतं. या शेतकरी आंदोलनाला जगातल्या सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला, जगातल्या सर्व सरकारचा पाठिंबा मिळाला. कॅनडाचे जस्टिन ट्रुडो यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली, कारण तिथले जे भारतीय मुळाचे वंशाचे जे कार्यकर्ते आहेत तिथे काहीतरी कॅबिनेट मंत्री आहेत सरदारजी वगैरे, तर त्यांनी त्यांच्या पंतप्रधानांनी सांगितलं की भारतामध्ये दमनकारी हे कायदे होत आहेत आणि त्यामुळं जस्टिन ट्रुडोसारख्या माणसांनी आणखी बऱ्याच जणांनी उघड भूमिका घेतली की भारतामध्ये हे कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्यावर दडपण चाललेलं आहे, ते चुकीचं आहे. अनेक ठिकाणचे उदाहरणं देता येतील, पण आता मी जास्त वेळ घेत नाही. आता हे सगळं झालं, बरेच गोष्टी अजून अर्थव्यवस्थेच्या आहेत सगळ्या, त्यात मी फार जास्त काही जात नाही. एकच फक्त बाब सांगतो की आज गेल्या वर्षीच्या विकास दराचे आकडे हे केंद्रीय मंत्रालयाचे प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन प्लॅनिंग मिनिस्ट्रीतर्फे जाहीर व्हायला पाहिजे. तर म्हणजे मुळात आधी 29 तारीख 28 तारीख जाहीर केली होती आणि संध्याकाळी 4 वाजता ते आकडे जाहीर होतात, पण आता अचानक त्यांनी हे जाहीर केलेलं नाही. तर बहुतेक 31ला करणारच म्हणतायत. आपल्याला गेल्या 6 गेल्या तिमाहीचे आणि गेल्या वर्षभराचे आकडे आपल्याला कळतील किंवा अर्थव्यवस्थेची परिस्थिती काही फार चांगली नाही. आणि त्यामध्ये कोरोनामुळे जे झालेलं, आमची खूप मागणी होती की तुम्ही थेट पैसे खर्च करा. काल उदय कोटक यांनीही मी जे म्हणत होतो ते पुन्हा म्हटलेलं की नोटा छापा, 5 लाख कोटीच्या नोटा छापून थेट खर्च करा. त्याला मागे मी एकदा बोललो होतो की हेलिकॉप्टर बनी असं म्हटलं जातं अर्थशास्त्रामध्ये, तो प्रयोग करा. नाही करत. जगातल्या प्रत्येक राष्ट्रानं, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जर्मनी, जपान, प्रत्येक राष्ट्रानं आपल्या नागरिकांना खाजगी क्षेत्रातल्या हॉटेलचे वेटर असतील किंवा एखाद्या
कापड विक्री दुकानातले सेल्समन असतील किंवा मॉलमधले सेल्समन असतील, सगळ्यांना केंद्र सरकारच्या बजेटमध्ये थेट पैसे दिलेत. अमेरिका दर महिन्याला 90,000 रुपये, इंग्लंडमध्ये 2.25 लाख रुपये दर महिन्याला केंद्र सरकार देते. इंग्लंडमध्ये जर तुम्ही आपल्या कुटुंबाबरोबर हॉटेलमध्ये जेवायला गेला आणि समजा 5,000चं बिल आलं तर 2,500 रुपये केंद्र सरकार तुम्हाला देतं. का? तर तुम्ही हॉटेलमध्ये जावं, जेवावं, खर्च करावं, म्हणजे त्या वटरला आणि स्वयंपाक्याला आणि त्या बशा धोडाऱ्याला पैसे मिळतील. अशा प्रकारचे पैसे द्यायचे लोकांचे कार्यक्रम चालले. आपण काही केलं नाही. आता आपण कोरोनाकडे येऊ. आपल्या सर्वांचा आजचा जिव्हाळ्याचा प्रश्न. अमेरिकेमध्ये एक वृत्तसंस्था आहे दी कॉन्व्हर्सेशन म्हणून, लिंक वगैरे दिलेली आहे. त्या वृत्तसंस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षणामध्ये जगभरामध्ये मोदी सरकार कोरोना हाताळण्यामध्ये सर्वात अकार्यक्षम आणि अपयशी सरकार असल्याचा निष्कर्ष काढलेला आहे. हे अमेरिकन वृत्तसंस्था आहे. आकड्यावर बोलते, आधार घेऊन बोलते, एव्हिडन्सवर बोलते. कोरोना महामारीच्या काळामध्ये अगदी मोदी सरकारनं अति आत्मविश्वास, अवैज्ञानिक धोरणं, धार्मिक संदर्भ आणि प्रसंगी अज्ञानाचं प्रदर्शन करून संपूर्ण देशाला भयंकर संकटात टाकलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO कोरोना ही वैश्विक महामारी आहे, ग्लोबल पॅन्डेमिक आहे, हे जाहीर केल्यानंतर देखील केंद्रीय आरोग्य खात्याने कोरोना हे गंभीर संकट नाही असं प्रतिपादन केलं होतं. राहुल गांधींनी वेळोवेळी त्यांना धोक्याचा इशारा दिला होता. त्यांनी त्याच्याबद्दल टिंगल उडवली. त्याचा धोका आज खरा होता. प्रधानमंत्र्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय 23 तारखेपासून अचानक देशामध्ये संपूर्ण टाळेबंदी केली. काय झालं की पंतप्रधानांच्या पातळीवर जर हे सहज आपण 2-3 आठवड्यामध्ये संपवून टाकू असं वाटलं तर मेसेज काय जाणार आहे खाली. लोकांनी वाटलं ठीक आहे 8-10 दिवस आपण मजा करू, घरी बसू, कामाला जायला गेलं तर संपून जाईल. कुणाचा सल्ला घेतला? जागतिक आरोग्य संघटना ग्लोबल पॅन्डेमिक आहे. ग्लोबल पॅन्डेमिक काही लगेच जात नाही. 100 वर्षापूर्वीचा स्पॅनिश फ्लू 1918 आणि 19 2 वर्ष चालला. त्यात पहिली लाट आली, दुसरी लाट आली, 5 कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. आणि तुम्ही 21 दिवस महाभारत. आता या टाळेबंदीमुळे काय झालं की सगळ्या एम्प्लॉयर्सनी, मालकांनी टाळेबंदी झाली म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उद्यापासून यायचं नाही, उद्यापासून पगार नाही. परराज्यातले मजूर होते, त्यांना खायला नाही का दुकानं बंद आहेत, पगार नाही, त्यामुळे आता काय विकत घ्यायचं, तर इथं बसून काय करायचं, घराचं भाडं द्यायला लागेल. म्हणून सगळे परराज्यीय मजुरांनी आम्हाला घरी पाठवा मागणी केली. मोदींचा काहीही नियोजन नव्हतं. टाळेबंदी करण्यापूर्वी ह्या घडणार आहे त्याकरता विशेष रेलगाड्या, विशेष एस टीची सोय काय केलं नाही. आणि मग आपण पाहिलं की परप्रांतीय प्रवासी मजुरांच्या लागलेल्या रांगा, हजार किलोमीटर लोक आपलं मुलं बाळं घेऊन चालत चाललेली, त्यामध्ये रस्त्यामध्ये किती मृत्यू माणसं पडली, रेल्वेखाली किती चिरडले गेली, सगळ्या जगाने दृश्य पाहिलं. माणुसकी विरहित हा सगळा कार्यक्रम पार पडला. पण कुणीही बोट उचललं नाही की आपण काहीतरी मदतीला येऊन आहोत. विमानच पाठवली असती, विशेष रेल्वे भरल्या असत्या, काय नाही केलं मोदीने. मुंबईच्या CMIB नावाची एक संस्था आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, फार प्रसिद्ध खाजगी संस्था आहे. तिनं सांगितलं की कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये 12.5 कोटी लोकांचे
रोजगार नष्ट झालेला आहे, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. मोदी यामध्ये काही ठोस उपाययोजना केली नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची मागणी होती त्यांना काहीतरी रोख रक्कम त्यांच्या खात्यात जमा करा, नाही केलं. मोदींनी 21 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. आम्हाला वाटलं की अरे वा काहीतरी केलेलं आहे चांगलं, पण ते 21 लाख कोटीमध्ये फक्त कर्ज घेण्याचा सल्ला होता. फक्त 2 लाख कोटी रुपये रोख खर्च करण्याचे, म्हणजे अन्नधान्याच्या रूपानं आहे. फक्त 2 लाख कोटी. अर्थशास्त्रामध्ये फिस्कल इन्सेंटिव्ह आणि मॉनिटरी इन्सेंटिव्ह म्हटलं जातं. फिस्कल इन्सेंटिव्ह 2 लाख कोटी आणि मॉनिटरी इन्सेंटिव्ह राहिलेले 19 लाख कोटी बँकांचं कर्ज घ्यावं केलं. काय उपयोग झाला? जगातल्या प्रत्येक देशानं थेट खर्च केला, मोदींनी केला. आणि मग मोदीच्या फसव्या आर्थिक पॅकेजमुळं ना रोजगार निर्माण झाला, चलनवाढ वाढली, लोकांना दिलासा मिळाला नाही. कोरोनाचं संकट आल्यानंतर 3-4 महिन्यात इतर देशांनी, मोठ्या मोठ्या राष्ट्रांनी लसीच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. कारण अशा कोरोनासारख्या महामारीचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे औषध नव्हे तर कोरोना होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस, हे माहिती असल्यामुळं त्यांनी संशोधनाकरता खाजगी कंपन्यांना कोट्यावधी रुपये दिले, बिलियन्स ऑफ डॉलर्स. अमेरिकेने किती दिले, यूने किती दिले, जर्मनी किती दिले, सगळे आपल्याला आकडे. मोदींनी हात आकारता घेतला आणि जनतेला काय सांगितलं? कुठे गेलं? आहे का? नाही, बंद केलं. नाही, जरा मोठा आहे क्लिप, हे नको. नाही, मोठं होईल, नको दोन त्याचं पुढचं जरी जास्त मोठं नंतर दाखवा. एक तुम्हाला पूर्वतयारीबद्दल मला एक विशेष बात सांगायची आहे. 20 ऑक्टोबर 2020ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी एक पत्रकार परिषद घेतली. लक्षात ठेवा तारीख 20 ऑक्टोबर 2020. आणि पत्रकार परिषद फक्त ऑक्सिजनच्या उपलब्धतेबद्दल होती. चांगली गोष्ट आहे, लोकांना दिलासा देण्याकरता. आणि त्यामध्ये काय म्हटले ते बरं, ही पत्रकार परिषद आहे. पुन्हा एकदा ऐकायचं असेल तर पुन्हा दाखवतो, मला व्हिडिओ इतकाच क्लिअर नाही आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितलं, आय रिपीट, वी आर इन अ एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल पोझिशन वेन इट कम्स टू सप्लाय ऑफ मेडिकल ऑक्सिजन. 20 ऑक्टोबर 20. त्यांनी पुढे याच पत्रकार परिषदेत सांगितलं, ही जी लिंक दिलेली आहे की आम्ही ताबडतोब 1 लाख टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1 लाख टन. पत्रकार परिषद पुरावा आहे. आणि ही प्रक्रिया आम्ही सुरू केलेली असेल तरी सांगितलं. त्यामुळे आता काही काळजी करायचं कारण नाही. वी आर इन अ एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल पोझिशन. आम्ही अगदी चांगल्या सुस्थितीत आहोत ऑक्सिजनबद्दल. खोटा आत्मविश्वास. नंतर काय झालं आपण पाहिलं. पण जेव्हा एप्रिलमध्ये, या वर्षाच्या एप्रिलमध्ये संख्या फार वाढायला लागली, ऑक्सिजन शिवाय माणसं तडपडायला लागली, तेव्हा हे सगळं पुढं आलं.
आणि तेव्हा लक्षात आलं ह्या 1 लाख टन आयातीमध्ये काही सुरुवातच झालेली नाही 5 महिन्यामध्ये. मग धावपळ सुरू झाली. मग कुठं मिळतं का बघायला सुरुवात केली. विमानं पाठवा, जहाजं पाठवा. आणि यामध्ये ऑक्सिजन तयार करण्याकरता PSA नावाचं एक यंत्र असतं. PSA, प्रेशर स्विंग ॲब्सॉर्बर मशीन म्हणून जातं. तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की देशामध्ये 390 ठिकाणी PSA संयंत्र लावणार आहोत. किंवा 5 महिन्यानंतर एप्रिलमध्ये आपण माहिती घेतली तर फक्त देशामध्ये 33 ठिकाणी ही यंत्र लागली होती. त्यातली 10 चालू होती. कसं काय तुम्ही काय घोषणा करता, कोणी मॉनिटरिंग करताय का? आणि नंतर मग ऑक्सिजनमुळं काय झालं ते मी नव्याने सांगायची गरज नाही. हा आत्मविश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री काय करत होते, केंद्रीय सचिव काय सांगतात, मोदींना काही त्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं होतं का? काय नाही, सब ठीक हो जाएगा, कुछ नहीं, सब ठीक हो जाएगा, ताली बजाओ, थाली बजाओ, दिया लगाओ. आणि या कालखंडामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये मोदी सरकारनं 1 लाख टन आयात करायला राहिल्या बाजूला तर 9,000 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात केलं, परदेशी पाठवलं. काय नियोजन, काय गलथान कारभार. अनेक जणांना O2 मिळाला नाही, आपल्या आप्तस्वकीयांना तडपडून मृत्युमुखी पडताना पाहावं लागलं. आता तो आक्रोश आपण टी व्हीवर पाहिला. तर लसीकरणाकडे येऊ. लसीकरणाचा संपूर्ण फज्जा का उडाला? कारण मोदी सरकारनं लसीची पूर्व नोंदणी करायची, ॲडव्हान्स ऑर्डर द्यायची, ॲडव्हान्स पैशासह द्यायची दक्षता दाखवली नाही. इतर सर्व देशांनी केलं, मोदीने नाही केलं. आणि रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढायला लागल्यावर मग मोदी सरकार संपूर्णपणे गोंधळून गेलं. जगातील प्रत्येक राष्ट्रानं आणि राष्ट्रप्रमुखांनी, शासनप्रमुखांनी आपल्या देशातल्या लोकांना लस देण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली. पंडित जवाहरलाल नेहरूपासून भारत सरकारच्या प्रत्येक पंतप्रधानांनी देशात सर्व लस पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारनं निभावली. मग ती पोलिओची लस असेल, कॉलराची असेल, स्मॉलपॉक्सची असेल, देवीची असेल, मग लहान बाळांना देणारं DPTचं इंजेक्शन असेल. आपण पैसे घेतले की पोरांना पोलिओचा डोस देतात, जपताना 50 रुपये काढा, 100 रुपये काढा. मग सक्तीनं लस दिली, फुकट दिली, पैसे द्यायचा प्रश्नही नव्हता. जगात अमेरिकासारखं श्रीमंत राष्ट्र आहे, त्यांनी घेतली आपल्या लोकांच्याकडून लस, त्यांना देता आली असती नाही. ही जबाबदारी सरकारची आहे. पण मोदींनी मात्र लसीकरणाची निम्मी अधिक जबाबदारी राज्य सरकार आणि खाजगी मोठे उद्योगपती यांना ढकलली त्यांच्यावर. आपण पाहिलेलं. आता लसीकरणाकरता या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये 35,000 कोटी रुपये नियोजित केलेले आहेत. ते बघता येईल आपल्याला. कुठे गेले ते 35,000 कोटी रुपये? का मोदी काटकसर करतात? आणि त्यामुळं माझा ह्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. म्हणजे या पत्रकार परिषदेतला जो प्रमुख मुद्दा मला आज सांगायचा, तुम्ही आता या मुद्द्याकडे आता येतो, महत्त्वाचा मुद्दा, की मोदींनी एकदम सुरुवातीला 200 कोटी लस ही वेगवेगळ्या कंपन्यांना एकदम ऑर्डर का नाही केली? त्यांची जेवढी क्षमता असेल ती सगळी क्षमता का नाही घेतली? परदेशी कंपन्यांना परवानगी देऊन त्यांच्याकडं ऑर्डर का नाही दिली? तर एकदम 200 कोटी लसीची ऑर्डर दिली ती किमती कमी झाल्या असत्या. सुरुवातीला 180 रुपये प्रति डोस ही भारत सरकारनं लस घेतली, ती आणखी कमी होऊन 150कडे आली असते. अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की 125-150पर्यंत मिळू शकली असते. एकदम 200 कोटीची लस दिली असते. आता तुम्हाला काटकसर करायची होती ना, म्हणजे 200 कोटी लस स्वतःकडे घ्या आणि महाराष्ट्राला विचार तुम्हाला किती पाहिजे? 10 कोटी पाहिजे, पैसे काढा, आम्ही देतो. तुम्हाला कंजूसी करायची तो वेगळी गोष्ट आहे. पण लसीची किंमत ही कमी झाली असते 150. पण लसीने काय केलं? मोदींनी सांगितलं तुमची तुम्ही ऑर्डर करा, तुमची तुम्ही लस घ्या. त्यामुळं काय झालं? छोट्या छोट्या ऑर्डर्स निघाल्या. केंद्र सरकारची वेगळी ऑर्डर, महाराष्ट्राची वेगळी, तेलंगणाची वेगळी, हरियाणाची वेगळी.
आणि 30 राज्यांच्या 30 ऑर्डरी आणि नंतर खाजगी कंपन्यांच्या, मुंबई महापालिकेची वेगळी, पुणे महापालिकेची वेगळी. झालं काय? लसीच्या पर डोस किमती 200 रुपयाकडे गेल्या. साधा प्रश्न आपण सर्वांना विचारला पाहिजे, यामध्ये फायदा कोणाचा झाला? कारण 200 रुपये जरी महापालिकेने दिले किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने दिले, ते तुमच्या माझ्या खिशातला पैसा आहे, भारताच्या जनतेच्या खिशातला पैसा आहे. भारताच्या जनतेच्या खिशातला पैसा काढून तुम्ही मोठ्या मोठ्या लस निर्माते, लस वितरकांच्या खिशात घालताय पैसा. याची चौकशी झाली पाहिजे. हा प्रचंड मोठा देशातला भ्रष्टाचार आहे. माझी अजूनही मागणी आहे की सगळं कॅन्सल करा. सगळी लस केंद्र सरकारने एकट्याने घेतली पाहिजे आणि तुम्हाला म्हणजे काय वाटायची ते राज्याला द्या, पैसे घ्यायचे तर पैसे घ्या. पण केंद्र सरकारने लस घेतली पाहिजे आणि किमती खाली आणल्या पाहिजेत. 150-200 रुपयाकडं, 1200 रुपये, 900 रुपये. लोक घाबरले. तुम्ही उद्या 2500 म्हटला तरी लोक जाऊन घेतील कॅल्शियम म्हणतील. फायदा कोणाचा होणार? आणि मी या सर्व प्रकारामध्ये माझी मागणी आहे की ताबडतोब केंद्र सरकारनं सगळं रद्द करून केंद्र सरकारने स्वतः एकदम 200 कोटीपर्यंत जी काही लस आतापर्यंत समजा 20 कोटी झाली असेल तर बाकी राहिलेली लस एकदम ऑर्डर केली पाहिजे, किमती कमी केल्या पाहिजेत आणि नंतर जी काही वाटणी करायची ते करा. तुम्ही शेवटचा 1-2 मुद्द्यात राहिलेत. मला लोकशाहीचा दमन कशा प्रकारे चाललेलं आहे त्याची 2-3 उदाहरणं देतो. फेब्रुवारी 21मध्ये इकॉनॉमिक्स नावाचं जे नियतकालिक आहे इंग्लंडमधलं, त्यांचं इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट म्हणून एक संस्था आहे आर्थिक संशोधनाची, त्यांनी दरवर्षी ग्लोबल डेमोक्रेसिक इंडेक्स काढतात. या वर्षीच्या ग्लोबल डेमोक्रेसी इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक खूप घसरून 53वर गेलेला. फ्रीडम हाऊस नावाची एक अमेरिकेतली एक NGO आहे, ती पण हेच काम करते. त्यांनी म्हटलेलं आहे की भारतातल्या फ्रीडम, स्वातंत्र्य, बंधुत्व यामध्ये एकेकाळी जी फ्री डेमोक्रेसी होती ती आता पार्शली फ्री डेमोक्रेसी झालेली आहे. पूर्ण फ्री नाही, पूर्ण मुक्त नाही, तर अंशतः मुक्त आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे जगप्रसिद्ध सर्वात मान्यता प्राप्त असलेली विडेम इन्स्टिट्यूट नावाची स्वीडनची संस्था आहे, त्यांनी एका रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये भारताला डाऊनग्रेड केलेलं आहे फ्रॉम वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी टू अन इलेक्ट्रोल ऑटोक्रेसी, निवडून आलेली हुकुमशाही असा दर्जा दिलेला. असे ह्याच वर्षी काय झालं आहे म्हणजे 2014-15ला काय नाही झालं. तर लोकांना आशा होती की इतक्या बहुमतानं मोठ्या लोकशाहीमध्ये निवडून आलेला माणूस. तर एक शेवटचा मुद्दा, 2 मुद्दे की दिल्लीतलं सेंट्रल विस्टा ॲव्हेन्यूचं पुनर्निर्माण. आपल्याला माहिती असेल की दिल्लीचं इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनमध्ये जिथं रिपब्लिक डे परेड होती त्या ॲव्हेन्यूला सेंट्रल विस्टा ॲव्हेन्यूचं म्हटलं गेलेलं आहे. ब्रिटिशांनी ती बांधलेली आहे. अत्यंत भव्य अशी ती वास्तू आहे, ते प्लॅनिंग आहे आणि जगात लोक नाव काढतात की भारताची सेंट्रल विस्टा ॲव्हेन्यू, इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन. मोदींनी टूम काढली की नाही हे सगळं मला पुन्हा बांधायचं. 20,000 कोटीचा सेंट्रल विस्टा ॲव्हेन्यू रिस्ट्रक्चरिंग प्लॅन त्यांनी जाहीर केला. किंवा ते काम चाललेलं आपल्याला दिसते थोडंसं, हे काम बंद करा म्हणून सगळ्यांनी आग्रह केला की आता हे कोरोनामध्ये 20,000 कोटीचा खर्च पुन्हा करूया आपण. पण त्यात खरी गोम काय आहे की त्या सेंट्रल विस्टा पुनर्निर्माणमध्ये मोदींचं पंतप्रधान भवन देखील बांधायचं, पंतप्रधान निवास बांधायचं 700-800 कोटीचं. आता ते नुसतं तेवढं बांधलं असतं तर लोकांना डोळ्यात आलं असतं, म्हणून 20,000 कोटी. आणि त्या आता मोदींना चांगलं घर मिळायला आमची काय आपत्ती नाही आहे. त्या मोदींच्या निवासस्थानामध्ये भुयारी मार्ग आहेत. पार्लमेंटला जायचं असलं तर भुयारी मार्गाने जायचं, वरून काही कोणाचा धोका नाही. आपल्या कार्यालयामध्ये जायचं असलं तर भुयारी मार्गाने जायचं, काही धोका नाही. जर काही हल्ला झाला कुठं निघून जायचं असेल सुरक्षित विमानतळाकडे तरी भुयारी मार्ग आहे, हरकत नाही, करा. त्यामुळे दिल्लीच्या पत्रकारांनी यांना मोदी महल असं नाव दिलेलं आहे. तुम्ही थांबू शकत नाही कोरोनामध्ये, पण नाही मी हे करणार. आमच्या मागणी या ठिकाणी की ताबडतोब सेंट्रल विस्टा
उदयनिर्माणाचं काम स्थगित करा, बंद करा, असं रद्द करा म्हणत नव्हते. ठीक आहे, तुम्ही पंतप्रधानात तुम्हाला लोकांनी मतं दिली आहे, तुम्हाला करायचं तर करा, स्थगित तरी करा. ते पैसे कोरोनाच्या लसीकडे वळवा. माझी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मागणी आहे की तुम्ही देखील या मागणीमध्ये सामील झालं पाहिजे. अन्यथा तुमची याला संपूर्ण मान्यता आहे त्या 20,000 कोटीचा चक्काचूर करण्याकरता, असंच महाराष्ट्राची जनता शेवटी सांगते. 1-2 नवीन मुद्दे आलेले ती मांडू इच्छितो आपल्याकडे. कुठे गेला एक शेवटचा मुद्दा. आता सेंट्रल विस्टा पुनर्निर्माणामध्ये भव्य इमारती त्या ब्रिटिशांनी बांधल्या, ती फक्त नावं वाचत दाखवतो. नॅशनल म्युझियम पाडायचं, नॅशनल आर्काईव्स आपले सगळे आलेख असणारे ते पाडायचं, इंदिरा गांधी सेंटर फॉर आर्ट अँड कल्चर पाडायचं, जवाहर भवन काँग्रेसनं जे बांधलेलं आहे ट्रस्ट आहे ते पाडायचं, रक्षा भवन संरक्षण खात्याचं कार्यालय पाडायचं, शास्त्री भवन मोठं कार्यालय सचिवालय आहे तिथे बऱ्याच मंत्र्यांची ते पाडायचं, विज्ञान भवन जिथं मोठ्या मोठ्या परिषद होतात ते पाडायचं, उद्योग भवन जिथं उद्योग मंत्रालय आहे, कृषी भवन आरोग्य मंत्रालय जिथे शरद पवार बसत असत ते पाडायचं, आणि 20,000 कोटीचा चक्राचूर थांबवलं पाहिजे, स्थगित केलं पाहिजे. शेवटचा मुद्दा, एक हुकुमशाही, एक ठोकशाह, एक डिक्टेटर, याची काय खोड असते. जगाचा इतिहास पाहिला तर बऱ्याचशा हुकुमशहांनी काय केलं की आपण जिवंत असताना एका मोठ्या स्पोर्ट्स स्टेडियम आपल्या नावानं बांधलं किंवा नामकरण केलं. मोदींनी काय केलं, अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम होतं, त्या मोटेरा स्टेडियमचं काँग्रेस पक्षाने सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम नाव दिलं होतं. तुम्ही अनेक सामने तिथं पाहिले असतील. अमित शहाचे मुलगे, अमित शहाचे चिरंजीव हे BCCIवर पदाधिकारी निर्माण झाले आणि त्यांनी ठरवलं की सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करायचं आणि तिथं सामने भरवले प्रेक्षकासह. कशाचं लक्षण आहे. आत्तापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये कुठल्या कुठल्या व्यक्तींनी आपण जिवंत असताना मोठ्या भव्य स्टेडियम बांधलं, त्यांना आपलं नाव दिलं. उदाहरण सांगतो, ॲडॉल्फ हिटलर, बेनिटो मुसोलिनी इटली, सद्दाम हुसैन इराक, मोहम्मद गद्दाफी लिबिया, किम जॉंग उन उत्तर कोरिया, रेसेप एर्दोगान टर्की आणि शेवटी नरेंद्र मोदी. सगळ्यांचा अंत काय फार चांगला झाला नाही. धन्यवाद. एकच सांगून थांबतो मी की आपल्याला माहिती आहे की एकेकाळी आख्यायिका अशी होती की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, इतका श्रीमंत होता. पण आज स्मशानभूमीतून निघणारा धूरच आपण पाहतो. आणि त्यामुळं आज भारताची जर ओळख असेल तर परप्रांतीय मजुरांच्या रांगा, त्यांचे झालेले हाल, स्मशानभूमीत प्रेतांचे लागलेले ढीग, गंगेत वाहत जाणारी प्रेतं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळं मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांचा आक्रोश, हीच भारताची नवी ओळख निर्माण झालेली आहे. थँक्यू. धन्यवाद साहेब. आपण करायचं सर, तुम्ही म्हणलात की आज जे आंदोलन केले तर 7 वर्षाचे केंद्र सरकारचं त्या कामावर 7 नावं तुम्ही करणार की 7 अफाईर सांगणार. जर कोरोनाचं एक तुम्ही सांगितलं 7 नाही, माझं जे आत्ताचे जे निवेदन होतं ते मोदी सरकारच्या गेल्या 2 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल होतं. जे प्रांतिकनी जी मोहनरावांनी आणि रमेशरावांनी जे आंदोलन मगाशी केलं त्यामध्ये 7 फलक लावले होते. काही ते मुद्दे सांगतो मी. त्यामध्ये कोविड-7 नियंत्रणात गाफीलपणा, दुसऱ्या लाटेला रोखण्यात आलेलं आणि लसीकरणाला आलेलं अपयश, पेट्रोल डिझेलचे भाववाढ, देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्याविरोधी काळे कायदे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची झालेली नामुष्की आणि आपल्या काही उद्योगपती मित्रांना श्रीमंत करण्याकरता देश विकायला काढणारी धोरणं, याबद्दल आमचा आंदोलन.
विरोधक विसरून काँग्रेस असं नाही वाटत का? नाही, काय आहे की मुळातच लोकसभेमध्ये आमची संख्या किती तुम्हाला माहिती आहे. एक राज्य आमची गेलेली आहे. आमची आता 2-3 राज्यातच उपलब्ध आहोत. आम्ही आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रयोग करून आम्ही महाविकास आघाडी केली तयार आणि आमचा विरोध चालू आहे. आता कोरोना काळामध्ये रस्त्यावर आंदोलन करणं किंवा आणि आक्रमक आंदोलन करणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच नव्या प्रकारचा निवडणूक प्रचार, नव्या प्रकारचं आंदोलन याची सवय करून घ्यावी लागेल. नाही, संविधानात काय आहे की राईट टू रिकॉल म्हणून एक कल्पना असते की आपण जर बऱ्याचशा सहाय्य केल्या, 50% वर लोकांनी सहाय्य केलं तर आपल्या खासदाराला किंवा आमदाराला आपण परत बोलवू शकतो. ती आपल्या संविधानामध्ये तरतूद नाही. ती आणली पाहिजे का, चर्चेचा विषय आहे. आज माझं स्वतःचं मत आहे की आज जे सेपरेशन ऑफ पॉवर जे सिद्धांत आहे अमेरिकेच्या घटनेमध्ये की कार्यपालिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका आणि विधिमंडळ, कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका, 3 जी पिलर्स ऑफ गव्हर्नन्स आहेत त्यामध्ये जे सेपरेशन पाहिजे आणि एकमेकाचा अंकुश पाहिजे, जो अमेरिकेमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे राबवला जातो तो आपल्या देशात राबवला जातो. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागेल आणि बदल करावे लागतील. आता मोदी काय करतील असं नाही, पण आपण दबाव निर्माण केला. उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टाची कारवाई ही टेलिवाईज झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये कशा प्रकारचा युक्तिवाद होतो आम्हाला काय कळून येते, ते काय गुप्त आहे का काय? म्हणजे लोकांचं ते न्यायालय आहे तिथे केलं पाहिजे. पार्लमेंटच्या सब कमिटीज ज्या होतात समिती, त्यांचं अमेरिकेमध्ये जसं थेट चित्रण होतं तसं केलं पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की आपलं सरकार कसं चाललं आहे. अनेक गोष्टी, पक्षांतर बंदी कायद्यामुळे काय होतं की एकदा पंतप्रधान निवडून आले की नंतर ते हुकुमशाही पद्धतीने ते राज्य केले ते एकाही संसद सदस्याला किंवा एका आमदाराला आपल्या प्रश्न शेट्टीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये व्हिपच्याशिवाय बोलता येतं. आणि याबद्दलच मधुमेह यांनी पक्षांतर बंदी विरोधी कायद्याला फार मोठा कडाडून विरोध केला होता. त्यामुळे विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये हुकुमशाही निर्माण होईल ती झालीच. कारण माझी मागणी या ठिकाणी आहे की पक्षांतर बंदी कायदा फक्त सरकार स्थापन करताना, बहुमत स्वीकार करताना किंवा अविश्वास ठराव आणतानाच असावा, इतर वेळेला असं नाही. तो वेगळा विषय आहे, मोठा विषय. तुम्ही जे म्हटलात त्याचं की आपल्याला काय करावं लागेल हुकुमशाही थांबवण्याकरता, कारण आपण निवडून आलेल्या हुकुमशाहीकडे वाटचाल करतो यात काही शंका नाही. आपण म्हणतो असं नाही, आंतरराष्ट्रीय प्रेस देखील म्हणते. रस्त्यावर उतरताना अडचणी आहे. बरोबर आहे. आता काय झालं, आम्हीच कायदे केलेत लॉकडाऊनचे, आम्हीच कायदे केलेत जवळ बसायचं नाही, आम्हीच कायदे केले. आता हे कोरोनाची विशिष्ट परिस्थिती आहे तरी आपण निवडणुकीमध्ये सामना केला. तर मोदींची ताकद, आर्थिक ताकद, काय काय सत्तेचा दुरुपयोग, निवडणूक आयोगाचा दुरुपयोग सगळं पाहतोय आपण. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की झालेली, त्याला मोदी जबाबदार. काँग्रेस पक्ष हा ह्या नव्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे ताकद देईल, कशा प्रकारे उतरेल. हिंसक आंदोलन, आक्रमक आंदोलन आम्ही करत नाही, पण आणखी वेगानं आंदोलन करताना काय कोरोनाची अडचण थोडं कमी झाल्यास बघा तुम्ही. एक तर आमची दोन्ही ठिकाणी संख्या कमी आहे, त्यामुळं संसदेमध्ये आम्हाला जे आक्रमकपणे काम केलं पाहिजे आम्ही करतोय. तरी 50 लोक असले तरी करतोय, पण कमी पडतो. पूर्वी 200-200, 150 लोक असायचे, तर कमी पडतो. संसदीय समित्यामध्ये आमचं प्रतिनिधित्व कमी झालं आहे, ही खरी गोष्ट आहे. पण आमचा अंतर्गत चालू आहे प्रयत्न की आपण कशा प्रकारे ताकदीने राहायचं. माझं स्पष्ट मत आहे की जोपर्यंत 102व्या घटना दुरुस्तीचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला पुन्हा सांगितलं. आता सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की एखाद्या राज्यातला एखादा घटक मागासवर्गीय आहे का नाही ते ठरवायचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, राष्ट्रपतींचा आहे. आणि मग त्या घटकाला एकदा केंद्र सरकारनं मागास ठरवलं
की त्याला किती टक्के आरक्षण द्यायचं, कशात द्यायचं, शिक्षणात द्यायचं का नोकऱ्यात द्यायचं, ST बसमध्ये द्यायचं, हा राज्य सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे याच्यावर स्पष्टता झाली पाहिजे, कारण हा निर्णय 3 विरुद्ध 2 अशा न्यायाधीशांनी दिला आहे आणि त्याविरुद्ध केंद्र सरकारच अपीलमध्ये गेले. केंद्र सरकारच हा निर्णय मान्य नाही आहे, पण आता सगळी जबाबदारी केंद्राची आली. मला वाटतं की आपण यामध्ये जी याचिका केलेली आहे खंडपीठापुढे जाण्याची केंद्र सरकारनं, मोदी सरकारने केलेली आहे, ते याचिकेचा निर्णय काय आहे ते बघूया. जिम्मेदारी कोणाची आहे, केंद्र सरकारची आहे की राज्य सरकारची, ते एकदा स्पष्ट होऊ द्या. नंतर पुढं वाटचाल करू. कॅबिनेटची कमिटी काम करते त्यावर. मला एक सांगा की भाजपनी सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचला आहे ना, तुम्ही वाचला आहे ना, काय त्याचा अर्थ आहे? खोटं बोलते मी म्हणायची गरज नाही. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तुम्ही वाचा ना, आपण म्हणून वाचूया, काय अर्थ आहे त्याचा? आणि मग त्याच्याविरुद्ध केंद्र सरकार काय याचिकेमध्ये गेले? कारण केंद्र सरकार तो मान्य नाही, भाजपला तो मान्य नाही. पण आता तो देशाचा कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे देशाचा कायदा असतो, तो आम्ही काय बदलू शकत नाही, आमच्याकडे काही बहुमत नाही आहे. तर भाजपनं तो कायदा केलेला आहे. 102वी घटना दुरुस्ती आम्ही केलेली नाही, नरेंद्र मोदींनी केलेली आहे. त्या 102व्या घटना दुरुस्तीमध्ये एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारने स्वतःकडे घेतलेला आहे, राष्ट्रपतींच्याकडे घेतलेला आहे. त्याची परिस्थिती काय? आणि त्यानंतर दुसरी एक बाब झालेली आहे की देवेंद्र फडणवीस यांनी 2014-15चा जो आरक्षणाचा कायदा होता तो रद्दबातल केला सप्टेंबर 2019मध्ये, बरोबर ना? 18मध्ये केला ना. त्यामुळं काय झालं की 102वी घटना दुरुस्तीचे आधीचे कायदे आणि 102च्या नंतरचे कायदे, आपण नंतरचा कायदा चालू. देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही तो कायदा रद्द का केला, त्याला बदल केला असता चालला असता. तुम्ही रिपील केला, रिपील आणि नवा कायदा केला. नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जनता पक्षानं आणि देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. नाही, आता त्यात खोलात मला जायचं नाही, कारण पहिल्यांदा हा निर्णय झाला पाहिजे, आपल्याला काही बदल करता येतो नाही. इंदिरा साहनी निकालानंतर 50%ची जी लिमिट आहे ती 103व्या घटना दुरुस्तीने बदललेली आहे, कारण 10% आर्थिक मागासलेल्याने दिलेले आहे. त्यामुळे 50 आणि 10 60 झालं, मग 50% ओरडायचं नाही असं कोण म्हणतं? त्यामुळे 103वी घटना दुरुस्तीबद्दलही सुप्रीम कोर्टामध्ये वादविवाद चालू आहे, 102बद्दलही चालू आहे. तर निर्णय येऊ द्या. नाही, आता ते बघा, ते मतभेद जे असतील ते कॅबिनेटमध्ये सोडवले जातील, ते रस्त्यावर काय सोडवले जाणार नाही. ते भूमिका त्याची प्रत्येकाची वेळ नाही, पण त्याचा महाआघाडी सरकार सोडवायला ते प्रश्न. आता ते महाविकास आघाडीचे मंत्री आहेत, ते बसून त्यातले निर्णय घेतील, त्याची उपसमिती आहे, चर्चा घेतली. ओके, धन्यवाद, थँक्यू सो मच. कॉल जरा लांबले जरा होते, पण मला वाटते महत्त्वाचं होतं 2 वर्षांचे मुद्दे आले बरोबर. हे सगळे मी माझ्या फेसबुक पेजवर आणि याच्यावर टाकलेले आहेत. आपल्याला सर्व माझं निवेदन, सगळ्या ज्या क्लिप्स आहेत त्या आणि बाकी जे काही निवेदन ते सगळं आपल्याला तिथे मिळेल.